नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनचा दौरा केला। पण याच स्वीडनची एक गोष्ट सध्या संपूर्ण जगाला चकित करते, कारण जगात जिथे कचऱ्याचे डोंगर वाढतायत तिथेच स्वीडनमध्ये मात्र स्वतःचा कचरा संपलाय आणि त्यामुळे हा देश आता दुसऱ्या देशांकडून चक्क कचरा आयात करतोय। पण या कचऱ्याचं स्वीडन नक्की करतो काय, सांगते रील शेवटपर्यंत पहा। तर यामागे स्वीडनची वेस्ट टू एनर्जी ही भन्नाट टेक्नॉलॉजी लपलेली आहे। विषय असा आहे की स्वीडन हा खूप थंड देश आहे। हिवाळ्यात जिथे तापमान प्रचंड खाली जातं तिथे हा आयात केलेला कचरा मोठ्या भट्ट्यांमध्ये जाळला जातो आणि त्यातून तयार होणारी उष्णता पाईपलाईनद्वारे लाखो घरांपर्यंत पोहोचवली जाते। म्हणजे लोकांच्या घरातली जी हीटिंग सिस्टीम आहे ती सुद्धा कचऱ्यावर चालते। एवढंच नाही तर त्यातून मोठ्या प्रमाणावरती वीज सुद्धा तयार होते। विशेष गोष्ट म्हणजे कचरा जाळल्यानंतर उरलेली राख सुद्धा वाया जात नाही। त्या राखेचा वापर रस्ते बांधण्यासाठी आणि उद्योगांमध्ये केला जातो। म्हणजे स्वीडन कचऱ्याचा शेवटचा कण सुद्धा वापरतो। या देशाची रिसायकलिंग सिस्टीम इतकी जबरदस्त आहे की देशातला जवळपास 99% कचरा पुन्हा वापरला जातो। त्यामुळे त्यांच्या प्लांट्सना चालवण्यासाठी आता स्वतःचा कचराच पुरत नाहीये। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दुसरे देश आपला कचरा स्वीडनला देण्यासाठी त्यांनाच पैसेही देतात। म्हणजे स्वीडनला फ्रीमध्ये इंधन, पैसे आणि ऊर्जा तिन्ही गोष्टी मिळतात। आता विचार करा, जिथे अनेक देश अजून कचरा व्यवस्थापनातच अडकलेले आहेत तिथे स्वीडनने कचऱ्यालाच सोनं बनवलंय। भारतातही असं मॉडेल आणायला हवंय का, काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा लगावपत्ती।